महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे। महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार याचा फैसला 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे। मात्र मतदान संपल्यानंतर तातडीने एक्झिट पोल्स समोर आले आहेत। 10 एक्झिट पोल्स पैकी 6 पोल्सने महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे। एका एक्झिट पोलने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला लोकांची सर्वाधिक पसंती आहे याचा अंदाज वर्तवला आहे। महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे, कारण यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे। इतके दिवस जे 4 प्रमुख पक्ष होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले आहेत। आता एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। नेमकं काय घडतं ते 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे। 2019ला महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असा सामना झाला होता, मात्र निकालानंतर सगळं चित्र बदललं होतं। त्यावेळी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले आहेत सांगितलं। त्यानंतर पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, 2022चं एकनाथ शिंदेंचं बंड, 2023 मध्ये अजित पवारांनी महायुतीत येणं, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच। लोकसभेला या सगळ्या प्रयोगांचा भाजपला फटकाही बसला होता। आता विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती कमबॅक करेल असे एक्झिट पोल्सचे अंदाज सांगत आहेत। एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला मिळत आहे हे आपण जाणून घेऊयात। एकनाथ शिंदे यांना 35.8% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे, तर 21.7% लोकांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे। देवेंद्र फडणवीस यांना 11.7% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे, तर अजित पवार यांना 2.3% लोकांनी पसंती दर्शवली आहे। नाना पटोले यांना 1.2% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे। अर्थात पीपल्स पल्सचा हा अंदाज आहे। प्रत्यक्षात नेमकं काय होणार हे 23 नोव्हेंबरला निकाल काय लागतो आणि जनमताचा कौल कोणाला आहे हे चित्र स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे।